नमस्कार मंडळी, या भागात आपण व्हेजिटेबल पुलाव कसा करायचा ते बघूया। त्यासाठी इथे एक कांदा घेतला आहे मी लांब लांब चिरून, बटाटा, तेजपत्ता, टोमॅटो एक, फुलकोबी, काजू, आलं लसूण पेस्ट, व्हेजिटेबल पुलाव मसाला, जिरे, तिखट, मीठ आणि हिंग। व्हेजिटेबल पुलाव मसाला बनवण्यासाठी इथे मी धने एक मोठा चमचा, स्टार फूल, हिरवी इलायची, मिरे, लवंग, बडी इलायची, दगडफूल, जायपत्री किंवा जावित्री हे सगळं साहित्य भाजून मिक्सरमधून बारीक करून घ्यावे। पुलाव बनवताना मी एक मोठा चमचा व्हेजिटेबल पुलाव मसाला वापरणार आहे। इथे मी कोलम राईस घेतलेला आहे, चांगला 2 पाण्यातून धुवून घेतलेला आहे। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यात आधी कांदा आणि काजू मी तळून घेणार आहे। तेल गरम झालं आहे, त्यात मी काजू तळून घेते आधी। मी काजू तळून घेतले इथे। आणि याच्यातच आपण तेजपत्ता, हिंग, आलं लसूण पेस्ट, आपल्या इथे जिरे टाकायचं राहिलं होतं ते टाकते थोडंसं मी। इथे आपला कांदा लालसर शिजलेला आहे। आता यात आपण टोमॅटो, फुलकोबी आणि बटाटा घालणार आहोत। तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यात घालू शकता। आता यात तळलेले काजू, तांदूळ, आणि व्हेजिटेबल पुलाव मसाला घालणार आहोत। तसेच चवीनुसार तिखट आणि मीठ। इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। इथे मी तांदूळ थोडे परतून घेतले आहे। आता यात आपण गरम पाणी घालूया। आता भात पसरवून घ्यायचा आणि यात गरम पाणी घालायचं। सगळ्या भाज्या पाण्याखाली गेल्या पाहिजे आणि थोडं वर पाणी घालायचं आपल्याला। आता यावर आपण झाकण ठेवून 10 मिनिटं भात शिजवून घेणार आहोत। आता आपण झाकण उघडून बघूया। आपला पुलाव तयार आहे। आपला व्हेजिटेबल पुलाव तयार आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।